नाही काय पुन्हा संघाचे 100 वर्ष म्हणजे भारताच्या इतिहासातील 100 वर्षाचा इतिहास हा मला वाटतं की दरी निर्माण करणारा, दोन समाजामध्ये दुही निर्माण करणारा असाच इतिहास राहिला आहे. पूर्वी संघ आणि मुस्लिम लीग काही काळ एकत्र आले होते, स्वातंत्र्यापूर्वी, स्वातंत्र्यानंतरही होते. हा काही इतिहास काही नवीन नाही. संघाची भूमिका परिस्थितीनुसार बदललेली आहेच. आता मी संघावर अधिक बोलण्याची मला गरज वाटत नाही, कारण संघाचा अजेंडा जो आहे या देशातील विभाजनाचाच अजेंडा आहे. त्यामुळे विभाजनाच्या अजेंड्यावर मी काय बोलणार. खरं तर काँग्रेसची विचारधारा ही सर्व जात धर्म पंथांना घेऊन चालणारी आहे आणि संघाची विचारधारा एका विशिष्ट विचारापुरती आहे. उजवी विचाराचं पुरस्कर्ते संघ आहे आणि त्यांना जर 100 वर्ष स्थापनेला होत असतील तर पुढची भूमिका संघाची बदलेल 100 वर्षानंतर अशी अपेक्षा ठेवूया. नक्कीच आहे, पंतप्रधान पहिल्यांदा मला वाटतं की अनेक दिवसांनी, 12 वर्षांनी आता संघ मुख्यालयात येत आहेत. म्हणजे पंतप्रधानांचा प्रवास काय म्हणतो त्याला, सूर्योदयापासून आता सूर्यास्ताकडे चाललेला हा दिसतोय. याचं कारणही असं समजायला हरकत नाही की आता पुढच्या 75 वर्षानंतर पंतप्रधान मोदींना कदाचित त्यांच्या पुढे कुठे त्यांचा पक्ष आणि संघ ठेवणार या संदर्भात ही चर्चा असू शकेल.